Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. Chief Minister Dr. Pramod Sawant has announced major relief for eligible loan beneficiaries, with the government waiving accumulated interest against repayment of principal amount. Speaking at the Loan Closure Certificate Distribution Program, Sawant said beneficiaries who clear their outstanding principal can benefit from the interest waiver. He also announced that the government is ready to facilitate a one-time settlement scheme for eligible borrowers who availed loans after 2012, offering them an opportunity to settle dues with the interest burden waived. त्याच्या वेळार म्हणजे आत्ताचे एसटी समाज हे त्यांना ओबीसी समाजात आशिल्ले तांच्यांनी ह्या लोनाचो वेगवेगळो फायदो घेतलेलो. तुम्ही म्हणटले की गव्हर्नमेंटात ही योजना कित्याक काडली हे सांगता आसतना 2004च्या पयलीं ज्यांच्यांनी 5,000 आणि 10,000 रुपया लोन घेतलेले हे लोन तेन्ना खूप व्हडले आशिल्ले. 10,000 घेवप हे एक्सप्लेन करता आसतना सगळ्या जाणांनी एक्सप्लेन केले. बट 10,000 लोन सुद्धा म्हणजे 2026 आज तब्बल 20 वर्सां पुराय जाल्या उपरांत ते लोन खंय तरी फारीक करूंक पावूंक ना किंवा ते इंटरेस्टान 10,000 वयल्यान 80,000 पावले, 90,000 पावले आणि गव्हर्नमेंटाच्या कारण हे लोन कॉर्पोरेशनाचे इन शॉर्ट इट इज अ बँक. हे लोन रिकव्हरी करपा खातीर मामलेदार ऑफिसांतल्यान नोटीसी सगळ्यांच्या घराकडे वचपाक लागले. जे लोन घडये कदाचित 30 वर्सांचेर 40 वर्सांचेर घेतलेले त्यांचे आयज वय हे 60 वर्सां पुराय जावन गेले. म्हणजे ते लोक हे ऑलमोस्ट रिटायर्ड जाले. काही लोक हे एक्सपायर्डूय जाले आणि त्यांच्या घरच्यांक नोटीसी वचपाक लागल्यो. खूप जणांनी कॉर्पोरेशनाकडे माझ्याकडे टाइम टू टाइम हो विषय फॉलोअप केलो. सोशल वेलफेअर मिनिस्टराकडे आमचो मंत्री बाप सुभाष शिरोडकर हांच्याकडे, कारण ते सदांच लोकांमध्ये असतात, आणि बाप दयानंद मांद्रेकर हांच्याय कडेन. आणि हो विषय तकलेन घेवन पयल्यान पयली 2004च्या पयलींचे 10,000 लोन म्हणजे आता त्या 10,000 तशी पळोवंक वचत जाल्यार आमी म्हणटले की तेन्नाचे 10,000 म्हणजे तेन्ना जे 10,000 दिले ते 1 लाखासारखे आशिल्ले. ओके, कारण बट तरी सुद्धा म्हणजे सगळे कन्सिडर करून आमचे सरकार हे अंत्योदय सर्वोदय तत्वाचेर काम करता म्हणून हे मागासलेल्या समाजाच्या सगळ्या लोकांक हे माफ करपाचो निर्णय ओबीसी कॉर्पोरेशन आणि सरकार, कारण शेवटी कॉर्पोरेशनाक माफ करप म्हणजे ते पैसे खरे म्हणजे सरकारान तांकां दिवप अशा पद्दतीचो आसा. तो निर्णय घेतलो आणि ते माफ केले. पण ते माफ केल्या उपरांत सुद्धा म्हणजे तांकांय कळपाक जाय किंवा ना जाल्यार म्हणजे तांकांय तेजी किंमत उरपाना म्हणून सरकारान निदान तेजी लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट किंवा आज सगळ्या जाणांक डिस्ट्रीब्यूट करतले. दुसरी गजाल, ज्यांनी लोन 2004च्या उपरांत मागीर 1 लाख 2 लाख 4 लाख रुपयापर्यंत बाप दयानंद मांद्रेकर यांच्यानी सांगता असताना राईटली सांगले की 2004 जर ते 4 लाख लोन त्यांना घेतला खरे म्हणजे आयज तेजी 2 कोटीची वयर किंमत जावपाची त्यांनी जर व्यवस्थित इन्व्हेस्ट केले जाल्यार. बट त्याच 4 लाखाची किंमत त्यांनी घडये कदाचित ते लाख 1.5 लाख 2 लाख रुपयापर्यंत फारीक केले आणि उरलेले ताका फारीक करूंक जमले ना वेगवेगळ्या कारणां खातीर. कालांतरान ह्याय लोकांचे वय आता 60 वर्सां जावन गेले. काही जण हातूंतलेय बी म्हणजे थोडेशे जण एक्सपायर्डूय जाले. बट तरी सुद्धा ह्याय सगळ्या लोकांक म्हणजे ताज्या फाटल्यान शेवटी लोन रिकव्हरीचो ससेमिरा जाका आमी म्हणटा हो सोंपाना. आमच्या मामलेदाराकडे एकदा गेल्या उपरांत शेवटी जर रिकव्हरी तो त्याच्या घराकडे वयतलो, तो सरळ सांगतलो तुका नोटीस लायतलो, तुझे घर जप्ती करतलो, ह्यो गजाली ते सांगतलोच. हेच्या कायद्याच्या हातूंतल्यान तो कोणी तरी रिक्षा घेवपाक घेतलेले, कोणी तरी आनी कित्याक व्यवसाया खातीरच घेतलेली लोनां ही सगळी. ती बी लोनां बरी प्रिन्सिपल अमाउंट भरून हांव परत एकदा सांगता 4 लाख लोन काढलेलो तुवें 2 लाख जर पयली पे केला जाल्यार निदान आता 2 लाख रुपया फारीक करपाकूच जाय. आम्ही सगळे लोन माफ करूंक शकना जाल्यार फुडले घेतलेले लोक म्हणटले म्हाकाय बी आता माफ कर, हांव आनी कित्याक भरूं हे म्हणटले, किंवा फुडले लोक भरिनाच तर रावतले. बट कन्सिडरिंग तुमची आर्थीक स्थिती आणि 20 वर्साच्या उपरांत म्हणजेच तुम्ही घेतलेलो बिझनेस कदाचित तो वेगवेगळ्या कारणां खातीर लॉसांत गेलो आसतलो, वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. बट आनी ताका लागून तुमकां आतां तुमकां लोन वेगळे कडेन एकदां मेळना कारण हे कन्सिडर करीत जाल्यार. बट हे सगळे प्रिन्सिपल अमाउंट त्यांच्यानी भरचो आणि आपले लोन क्लोजर सर्टिफिकेट घेवची. ती उरलेले जे 43 लोक असतात त्या 43 लोकांनी कोणी 2 लाख काढलेले, कोणी मॅक्झिमम टू मॅक्झिमम 4 लाख रुपयापर्यंत असतात. तुम्ही जर
2 लाख फारीक केला जाल्यार उरलेले 2 लाख फारीक करा. हांव कित्याक सांगता, खरें म्हणजे तुमचें लोन तशें पळोवंक वचत जाल्यार तुमकां 40 लाख रुपया भरपाक जाय आसले, बट ते तुमी आमी प्रिन्सिपल एमावंटाचेरूच तुमचे सोंपयता. तुमकां उरलेले 36 लाख रुपया इंट्रस्टाचे हे माफ करता सरकार. पण हे याद आसपूय गरजेचें आसा, कारण ह्या सरकारान सातत्यान अशा पद्दतीची विविध कामां ही सदोदीत केल्या, ताजेरूय हांव थोडोसो ब्रीफ करता. आणि हे करता आसतना 2012च्या उपरांत परत म्हणटाले की 2012 उपरांत जे लोन रेग्युलर घेता आनी जाका जर वन टायम क्लोजर करपाक जाय आसत जाल्यार ताका एखादी स्कीम ही आमी डिसायड केल्या. हांवें प्रियोडकाराक आत्ताच सांगल्या, जो कोण वन टायम क्लोजर करपा खातीर लोन जर आपले तयार आसत जाल्यार ताका इंट्रस्ट माफ हो थोडोसो दिवपाची आमची तयारी आसा. तुमी येवन आपले वन टायम सेटलमेंट हे ते लोन करचें. नव्यान लोन दिवपाक आमी सुरवात केल्या, कारण केंद्र सरकार हे लोन तशें पळोवंक वचत जाल्यार एखादो मनीस खूब मोठे लोन घेवपाक शकता, बट तेजी कॅपेसिटी आसची पडटा आनी तेणी शुअरिटी दिवचो पडटा. आमी जर शुअरिटी घेयनासतना जर लोन घेवपाक तो येयलो म्हणजे तेजें इंटेन्शन आमकां बुडोवपाचेंच आसा. तशें तकलेन न दवरता त्यांनी शुअरिटी दिवचो, म्हणजे बरेच जाण त्याच इंट्रस्टेड येता. भाऊन जरी म्हटलें न्ही, सहसा लोकांची पे करपाची कुवत आसता, लोकांची पे करपाची तयारी आसता, बट त्या इंटेन्शन दवरून तुम्ही लोन घेवचें. आमी ह्या कॉर्पोरेशनान 8% रेट ऑफ इंट्रस्टान खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवसाय करपा खातीर आमी लोन दिता. आणि जर जो रेग्युलर पेमेंट करपाक लागलो आनी जाल्यार ताका पेमेंट केल्या उपरांत ताका इंट्रस्ट सबसिडी दिवपाची आमची तयारी आहा. पेमेंट केल्या उपरांत करिना ताका न्हू, ह्यान फुडें जो रेग्युलर पेमेंट करतलो तेका वयल्यान 4% सबसिडी मागीर आमी लास्ट लोन करतना दितले. पण ह्यान फुडें जो रेग्युलर पेमेंट करिना ताका सबसिडी मेळची ना. म्हणून जो रेग्युलर पेमेंट करता तेकाय बी ताजो फायदो जावपाक जाय. त्या खातीर जेणी लोनां घेतलेली आहा तांच्यांनी रेग्युलर पेमेंट करचें आनी तेजो लोन क्लोजर जाता आसतना ताका सबसिडी दिवपाची आमची तयारी आसा. आज डिक्लेअर करता आसतना मुख्यमंत्री बहुजन उत्कर्ष योजना या योजनेच्या अंतर्गत आमी ह्या हेतून एड्युकेशन लोन दिता. आणि एड्युकेशन लोन अप टू 25 लाख रुपया पर्यंत, म्हणजे भुरगे जर एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनात शिकता आणि ताजी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजीन जरी शिकता आसत आणि ताका 20 लाख रुपया पर्यंत जर ट्युशन फीस सुद्धा आसत जाल्यार ते फॉलो करता आसतना आतापर्यंत ह्या म्हणजे हेका 8% इंट्रस्ट आशिल्लो. आमकां स्टेट बँकेन गेले जाल्यारूय 8% इंट्रस्ट आसा. ओबीसी कॉर्पोरेशनान म्हजे कडेन विशय केलो की बँकेनूय तोच इंट्रस्ट, ओबीसी कॉर्पोरेशनानूय तोच इंट्रस्ट, एसटी बांधवा खातीर म्हणजे कमी इंट्रस्टान लोन मेळटा, मागीर आमकां कित्याक मेळचें न्ही, हो तांचो एक प्रश्न आशिल्लो. त्या वेळाचेर आमी ओबीसी, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, मायनॉरिटीज आणि पर्सन विथ द डिसॅबिलिटीज या सगळ्या खातीर तांचो इन्कम लिमिट दवरून आयज पासून एड्युकेशन लोन हे 4% ऑफ रेट ऑफ इंट्रस्टान दिवपाचें थारायिल्लें आसा. आणि त्या खातीर बँकेपेक्षा 4% हे रेट ऑफ इंट्रस्टान भुरग्यांक शिकचे, बहुजन समाजातले भुरगे हे जेंकां व्हेरी डिफिकल्ट जाता, म्हाका खबर आहा. म्हणजे 50,000 1 लाख रुपया जर एखादे नर्सिंगाक भुरगे वचत जाल्यार ताका म्हणजे इंट्रस्टान पयशे घेवन शिकोवप हे खूप कठीण आसा. म्हणून डायरेक्टली तेंच्यांनी पर्सन विथ द डिसॅबिलिटी आणि ओबीसी हांच्यांनी ओबीसी कडेन संपर्क सादचो, मायनॉरिटी कॉर्पोरेशनच्या भुरग्यांनी मायनॉरिटी कॉर्पोरेशनान संपर्क सादचो, इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे भुरगे हांच्यांनी परत सोशल वेलफेअरा कडेन तेजे प्रोविजन आमी ह्या लोनाचे करपाचे आसा. आणि एसटी कॉर्पोरेशनचे एसटी कॉर्पोरेशना कडेन एकंदर गोंयांतल्या भुरग्यांक आमी स्कॉलरशीप दिताच. सीएम स्कॉलरशीप ऍप हेच्या अंतर्गत तांकां 40,000 रुपया पर्यंत फीस आसत जाल्यार ती स्कॉलरशिपाच्या रुपान मेळटा. पण भुरगे भायर वचत आनी ताका एडिशनल फीस आसत 1 लाख रुपया जाल्यार ती भरपाक एकदा पेरंट्सांक जायना. ही आमी मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप योजना आसात, मनोहर पर्रीकर इंट्रस्ट फ्री लोन आसा, बट ताज्या भायर सगळेच भुरगे थंय सिलेक्ट जायना. तांच्यांनी ह्या कॉर्पोरेशनाच्या मार्फत ह्या योजनेचो फायदो घेवं येता. आणि ह्या भुरग्यांक ही योजना दिता आसतना त्यांचो रिपेमेंट जो आसा ही भुरगीं त्यांचो एड्युकेशन कंप्लीट जाल्या उपरांत तांच्यांनी हे पेमेंट करपाक जाय. हांव मोठ्या अभिमानान सांगता, मनोहर पर्रीकर इंट्रस्ट फ्री लोन 99% भुरगीं आपूण शिकल्या उपरांत मोठ्या अभिमानान आपले हे लोन रिपेमेंट करता. ही गोंयकारांची खूब व्हड गजाल आसा भुरग्यांची. हांव तांकां एप्रिशिएट करता.